नमस्कार. तर भरपूर जणांच्या कमेंट्स आहेत, वाचते मी, पण मला थोड्यांचा रिप्लाय देता येत नाही. थोड्यांना रिप्लाय देते मी, मला जमल तसं मी रिप्लाय देते, वाईट मानू नका कोणीही पण. आणि मी सकाळ सकाळी पाणी पित होते. सकाळी म्हणजे झालं जेवण, नाश्ता झालेला आहे, पण मी थोडं पाणी पित असताना माझं एकदम लक्षात आलं की का नाही या पाण्याविषयी सांगावं तुम्हाला. तर थोड्यांना माहिती असणार, जे केरळमध्ये येतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की केरळमध्ये पाणी पिंक कलर मध्ये भेटतं. तर थोड्यांना माहिती पण असेल, थोडी लोक पित पण असतील, थोड्या लोकांना माहिती नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर पिंक कलरचं पाणी मिळतं, म्हणजे इथे आयुर्वेदाला भरपूर मानतात आणि आयुर्वेदामध्ये एक पदिमुगम म्हणून मिळतं. त्या झाडाचं नाव आहे का मला माहिती नाही, पण पदिमुगम म्हणून एक लाकडाचा केस मिळतो. तर ह्याला म्हणतात इकडे पदिमुगम. हे आयुर्वेदिक झाड आहे. त्याची ही सालं आहेत. सालं म्हणजे झाडाला घासून काढलेली सालं आहेत. तर ह्या झाडाचा कलरच, जे सालं आहेत ना त्याचाच कलर हा पिंक कलर मध्ये आहे. आता समजा पाणी गरम करता, त्याच्यामध्ये एवढं जरी टाकलं तरी बास आहे, पूर्ण पाण्याचा कलर असा होतो. आणि हे पाणी शुद्ध होतं. आपल्याकडे तुरटी फिरवतो, पण केरळमध्ये हे वापरतात. नाहीतर मग कोणी कोणी हे नसेल तर मग ओवा घालतात पाण्यामध्ये थोडासा, नाहीतर मग जिरं घालतात, नाहीतर मेथीचे दाणे घालतात, नाहीतर पेरवाची पानं घालतात, नाहीतर कढीपत्ता घालतात. म्हणजे आमच्या घरामध्ये जेव्हा मी नवीन नवीन होतो त्यावेळेला वापर व्हायचा. तर मला आवडायचं नाही पाणी प्यायला, पण हे पाणी मी नॉर्मली पिते, तसं काय प्रॉब्लेम नाही. ह्याची काय टेस्ट वेगळी असं काय नाही. पण आमच्या घरामध्ये सुद्धा गरम पाणीच पितात, आणि हॉटेलमध्ये पण गेलं तर तुम्हाला गरम पाणीच मिळणार प्यायला. कुठेही थंड पाणी देत नाहीत प्यायला, गरम पाणीच मिळतं हॉटेलमध्ये. तुम्हाला जर पाहिजे नॉर्मल, आता सवय नसते कोणाला गरम पाणी प्यायची, तर ती बिस्लरी घेऊन पितात, मग त्याला तुम्हाला पैसे पे करावे लागणार. पण ह्याच्यासाठी तुम्हाला पैसे पे करायची गरज नाही. नॉर्मल पाणी, ह्याची टेस्ट काय अशी वेगळी अशी काहीच नाही आहे, पाण्यासारखंच पाणी लागतं. तर म्हणतात त्याला पदिमुगम इथे. तर मराठीमध्ये पण ह्याला काहीतरी म्हणत असतील, पण जुन्या काळाच्या लोकांना माहिती असेल हे औषध आहे ते. आताच्या लोकांना माहिती आहे का मला माहित नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. चला तर मग भेटू, बाय.